आत्तापर्यंत आपण बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की एखाद्या महिलेवर पुरुषांनी अत्याचार केला आणि तिला बऱ्याच गोष्टींसाठी ब्लॅकमेल केलं, परंतु ह्यावेळेस जी गोष्ट आहे ती पूर्णपणे वेगळी आहे। ही बातमी जी आहे ही पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये आहे। कोथरूड परिसरामध्ये राहणारी ॲडव्होकेट गौरी ही जी महिला आहे हिनं बऱ्याचशा लोकांना आतापर्यंत फसवलंय। पुरुषच नाही तर महिलांना पण तिनं पैशांसाठी फसवलेलं आहे। आणि त्यातल्या त्यात जर आपण बोलायला गेलो की पुरुषांबद्दल, तर ती बऱ्याच पुरुषांना भेटायची, त्यांच्यासोबत काही संबंध निर्माण करायची आणि मध्यधुंद अवस्थेत आणि त्यांचे फोटो काढून ती त्यांना ब्लॅकमेल करायची पैशांसाठी। आणि याच वेळेस बऱ्याच महिला पण आपल्या समोर आल्या आणि त्यावेळेस आपल्याला कळालं की बऱ्याचशे प्रॉपर्टीज साठी पण तिनं या महिलांना किंवा या पुरुषांना फसवलेलं आहे आतापर्यंत। आणि आतापर्यंत ती जी क्लेम करत होती की ती ॲडव्होकेट आहे, तर ती ॲडव्होकेट नसून ती फेक आहे। म्हणजे तिच्याकडे कोणतीही डिग्री नाहीये, ती ॲडव्होकेटही नाहीये, पण फक्त काळा कोट घालून ती आतापर्यंत दुसऱ्यांना फसवत होती। आता जेव्हा ही सगळी गोष्ट गेल्या 2-3 दिवसापासून बाहेर आली त्यावेळेस तिच्यावर FIR ही नोंद करण्यात आली। तर त्यावेळेस सुरुवातीला असे वाटले की 3 ते 4 जणांना तिनं फसवलेलं आहे, पण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ते 3 ते 4 जण नसून त्याच्यात बऱ्याच लोकांचा समावेश आहे। आता ही फेक ॲडव्होकेट आहे हे फक्त आपणच नाही म्हणत आहे, आपल्याकडे या सगळ्या गोष्टींचे डॉक्युमेंट्स आहेत। आता तिच्यावर FIR देखील झालेली आहे आणि आत्तापर्यंत तिनं बऱ्याच लोकांचे पैसे लुटलेले आहेत। आत्तापर्यंत तिनं बऱ्याच जणांना मानसिक आणि शारीरिक त्रासही दिलेला आहे। आता कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या गोष्टीची FIR नोंद झालेली आहे। आता त्याच्यावर पुढचे पोलीस कारवाई करतायत आणि आजच हे जे सगळे विक्टिम्स आहेत तिच्यामध्ये अडकलेले आणि आजच या सगळ्यांना CP ऑफिसमध्ये पण बोलवलेलं आहे। तर आता या सगळ्यावर पुढे काय होतंय, आज काय नवीन अँगल येतोय या स्टोरीला समोर आपण नक्कीच बघूया। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स, मी मृदुला नारळ।